हॅलो, नमस्कार. तर पाहू शकता माझे ट्विन्स कसे खेळतात एकमेकांसोबत. आणि मी माझ्या मागच्या व्हिडिओमध्येही तुम्हाला सांगितलं होतं की मलाही 5 वर्षानंतर आई होण्याचं सुख मिळालं आहे. तर मी सुद्धा खूप साऱ्या ट्रीटमेंट्स घेतल्या होत्या. देशी औषधही घेतलं होतं आणि सांगलीच्या एका हॉस्पिटलमध्ये माझी ट्रीटमेंट सुरू होती. पण मध्येच लॉकडाऊन पडल्यामुळे मी ट्रीटमेंट बंद केली मध्येच. आणि त्यानंतर मग मला माझ्या ओळखीच्याच एकाने मिरजेच्या डॉक्टरांचा सल्ला दिला होता की तिथे जाऊन एकदा बघा. मग मी तिथे गेल्यानंतर मला दुसऱ्याच महिन्यात फरक पडला की म्हणजे मला पॉझिटिव्ह रिझल्ट मिळाला. आणि खरं सांगायचं तर त्या डॉक्टर माझ्याशी काय बोलत आहेत किंवा नक्की माझ्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे हे मला कळत होतं. त्या मला क्लिअरली असं सांगायच्या आणि त्या इतकं छान बोलायच्या आणि त्यांचा स्टाफही इतका भारी होता ना की खरंच खूप छान वाटायचं मला हॉस्पिटलमध्ये की ते खर्च होऊ देत, पण आपल्याला कळणं गरजेचं आहे की नक्की आपल्यामध्ये काय दोष आहे. तर मला ज्यांना राहत नाही आहे, ज्या खूप जास्त डिस्टर्ब आहेत, त्यांच्यासाठी हेच सांगणं आहे की पहिला त्या डॉक्टरांची ना डिग्री बघा की नक्की खरंच ते तुम्हाला चांगली ट्रीटमेंट देत आहेत का, की फक्त पैसे उकळायचा प्रयत्न करत आहेत. तुम्ही घरगुती उपायसुद्धा करू शकता. म्हणजे हिना हेल्थ म्हणून यूट्यूबवरती एक चॅनल आहे. मी सुद्धा ते चॅनल खूप वेळा पाहिलं आहे, त्याच्या व्हिडिओज वगैरे. खरंच तुम्हाला त्याचाही उपयोग होऊन जाईल. आणि पाहू शकताय मला किती छान रिझल्ट मिळाला आहे. माझे ट्विन्स, एक मुलगा आणि एक मुलगी आहे मला, श्रीराज आणि श्रीजिता. आणि त्यांची टोपण नावं मी मुलीला दिदू बोलते आणि मुलाला बाबू बोलते. तर इतकंच सांगायचं होतं मला. थँक्यू सो मच. बाय.